अयोध्याकांड सर्ग 5 पुढे चालू. श्रीरामांची आज्ञा होताच सुमंत्राने रथास घोडे जोडले. श्रीराम, सीता, लक्ष्मण हे सुद्धा रथी आरूढ झाले आणि नदी तीरावरून दूर जंगलात निघून गेले. सुरुवातीस सुमंत्राने रथ अयोध्ये दिशेने काही अंतर चालवला, मग ते वळून जंगलात दूर निघून गेले. प्रातःकाळ होताच नगरवासी उठले, मात्र श्रीराम न दिसल्याने ते सर्वच फार दुःखी झाले. रथाच्या धावेने आक्रमिलेला मार्ग पाहत ते सर्व अयोध्या नगरी पुन्हा पोहोचले. तिथे सीतेसह श्रीरामांचे मनी ध्यान करीत राहू लागले. इकडे सुमंत्रानेही आदरपूर्वक रथ वेगाने चालविला. नंतर विस्तृत अशा ग्रामीण भाग अवलोकित सीतेसह श्रीराम शृंगवेर नगरापासून जवळच असणाऱ्या गंगा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. गंगा नदी पाहून त्यांनी आनंदाने गंगेस नमस्कार करून स्नानविधी आटोपले. नंतर श्री रामचंद्र शिशुभवी वृक्षाच्या सावलीत बसले असताना निषाद राजगुह हा लोकांचे तोंडून श्रीरामांचे मंगल आगमनाचे समाचार ऐकून आनंदाने आपले स्वामी आणि मित्र असणाऱ्या श्री रघुनाथांना भेटण्यास्तव भक्तियुक्त अंतःकरणाने फळे, मध, फुले इत्यादी घेऊन उपस्थित झाला. नजराण्याची सामग्री पुढे ठेवून तो श्रीरामांना दंडवत नमस्कार केल्यानंतर श्रीरामांनी प्रेमानेच त्यास आलिंगन दिले. श्रीरामांनी त्यास कुशल विचारणा करताच त्याने आपल्या दर्शनाने मी धन्य झाल्याचे सांगितले. निषाद जातीमधील माझा जन्म सफल झाल्याचे तो भक्तिपूर्वक उद्गारला. हे रघुनाथा, आपल्या शरीर स्पर्शाने मला खूपच आनंद होत आहे. तुमचा सेवकच असलेल्या या निषाद राजाचे हे निषाद राज्य आपलेच असून आपण आता येथेच राहून आमचे पालन करावे. हे रघुनाथा, जो काही सुमधुर फळे मुळे मी आपणास सादर केली त्याचा आस्वाद आपण घ्यावा आणि मला उपकृत करावे. मी आपला दासच की आहे. आपली माझेवर सदैवच कृपा असावी. अतिशय प्रसन्नपणे श्रीराम म्हणाले, मित्रा, प्रतिज्ञा पालनास्तव मी 14 वर्षे कोणत्याही गावात किंवा घरात प्रवेश करणार नाही. तसेच दुसऱ्यांनी दिलेली फळे मुळे ही मी खाऊ शकत नाही. अरे, तुझे हे संपूर्ण राज्य माझेच की आहे, कारण तू माझा प्रिय मित्र आहेस. तदनंतर वडाच्या झाडाचा चीक मागून लक्ष्मण आणि श्रीरामांनी योग्य रीतीने जटाजूट बांधला. सीतेबरोबर श्रीरामांनी फक्त जलसेवन केले. तेवढ्या काळात लक्ष्मणाने कुश आणि पाने यांच्या साह्याने जमिनीवरच शय्या तयार केली. त्या कुश शय्येवर अयोध्या नगरीतील आपल्या महालामधील शृंगारलेल्या पलंगाप्रमाणे आनंदाने सीतेसह पहुडले. त्यावेळेस जवळच धनुष्यधारी गुहाबरोबर बाण, भाता व धनुष्यधारी लक्ष्मण शस्त्रसज्ज होऊन सर्वत्र टेहळणी करीत श्रीरामांचे रक्षणास्तव निद्रेस तिलांजली देऊन जागात राहून आपले कर्तव्य करीत राहिला. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायणाचा पार्वती महेश्वर संवादी, उमा महेश्वर संवादी अयोध्याकांड या 5व्या सर्गाचा मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत,
हरिओम तत्सत.